हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम इतके दिवस व्हिडिओ न आल्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. काही वैयक्तिक कारणांमुळे आणि माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे नियमित व्हिडिओ अपलोड करता आले नाही. पण आता पुन्हा नव्या उत्साहाने आणि नवीन प्रवासासह तुमच्यासमोर आले आहे. आणि आज आपण फिरायला निघालो आहोत कोकणातील 2 अप्रतिम ठिकाणी, अलिबाग आणि रेवदंडा. चला तर मग हा सुंदर प्रवास एकत्र अनुभवूया. आज आपण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, निसर्ग आणि कोकणाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवण्यासाठी हा प्रवास शेवटपर्यंत नक्की बघा. म्युझिक लावून द्या ना. तर मैत्रिणींनो, आमचा प्रवास सुरू झाला सकाळी लवकर. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवेगार निसर्ग आणि थंडगार वारा मन अगदी प्रसन्न करून टाकणारे होतं. स्वच्छ समुद्रकिनारा, नारळाची झाडं आणि समुद्राच्या लाटा पाहून सगळा प्रवासाचा थकवा क्षणात दूर झाला. इथलं वातावरण शांत आणि मनाला आनंद देणारं आहे. तर आम्ही रेवदंड्यामध्ये पोहोचलो. तिथं आम्ही आमचं रूम बुक केलेलं होतं, त्यामुळे आम्ही गेल्या गेल्या लगेच स्विमिंग पूलाचा आनंद घेतला. पाण्यात खेळून झाल्यानंतर आम्ही स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचे आस्वाद घेतला. ताजं आणि चविष्ट जेवण हा या प्रवासाचा आणखी एक खास भाग होता. जेवण करत असताना मस्तपैकी बाजूला पाऊसही पडत होता. मस्त पाऊस बघत बघत जेवणाचा आस्वाद घेतला. ही मजा काही औरच होती बघा. रेवदंडा येथील ऐतिहासिक किल्ला, जुन्या पोर्तुगीज वास्तू आणि समुद्रकिनारा या ठिकाणाला एक वेगळीच ओळख देतात. काय म्हणतात त्याला? सातखानी बुरुज. सातखानी बुरुज. बुरुज बेटा फेमस आहे. इथून मुंबईत लक्ष ठेवायचे पूर्वी पोर्तुगीज लोक. इथं उभं राहिला ना वरती त्यांना मुंबई दिसायची. हां, मुंबई. किती हवा सुटली नाही? हवा बघा, पानांचा आवाज सुद्धा येतो इथे. आता आपण आलो आहोत रेवदंडा किल्ल्यातील प्रसिद्ध सातखानी बुरुज येथे. रेवदंडा किल्ला हा 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी बांधलेला समुद्रकिनारी किल्ला आहे. या किल्ल्यातील सातखानी बुरुज हा त्याच्या मजबूत बांधकामासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी प्रसिद्ध आहे. सातखानी हे नाव बुरुजाच्या आतील 7 कमानी आणि 7 विभागांवरून पडल्याने असे म्हटले जाते की हा बुरुज किल्ल्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. येथून समुद्र आणि आसपासच्या परिसरावरती लक्ष ठेवले जात असे, त्यामुळे शत्रूच्या हालचालींवरती नजर ठेवणे सोपे होत असे. आजही या बुरुजावरती उभे राहिल्यावरती इतिहासाची साक्ष देणारे अवशेष आणि समोर दिसणारा अरबी समुद्र यांची अप्रतिम दृश्य पाहायला मिळतात. वा, किती छान दिसतोय समुद्र. पाहिलं इकडनं लकी बघ. व्हेरी नाईस. त्यामुळे रेवदंडा किल्ल्याला भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा या ठिकाणी आवर्जून थांबतो. एकेकाळी हा बुरुज अत्यंत भक्कम आणि बहुमजली होता. म्हणजे त्याला 7 खाणी होते, म्हणजे त्याला 7 मजले होते. परंतु काळाच्या ओघात नैसर्गिक झीज आणि समुद्राच्या वाऱ्याचा आणि पावसाचा परिणाम यामुळे याचे वरचे 2 मजले कोसळलेले आहेत. आजही उरलेला भाग त्या काळातील पोर्तुगीज स्थापत्यकलेची साक्ष देतो. या बुरुजाकडे पाहिल्यावर त्याच्या भव्यतेची सहज कल्पना येते. आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि शांत वातावरण या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य आणखीच खुलवतात. येथे आपल्याला एक जुनी तोफ किंवा तोफेसारखा लष्करी अवशेष पाहायला मिळतो. अशा तोफा पूर्वी किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरल्या जात असे. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंवरती लक्ष ठेवणे आणि गरज पडल्यास त्यांच्यावरती मारा करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.
आज या तोफा किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील युद्धतंत्र, मजबूत बांधकाम आणि समृद्ध इतिहासाची आठवण करून देतात. इतिहास, निसर्ग आणि समुद्र यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर रेवदंडा किल्ल्यातील सातखानी बुरुज हे नक्कीच पाहण्यासारखं ठिकाण आहे. फ्रेंड्स, जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. आपण आपल्या व्हिडिओमध्ये लाईफस्टाईल, रेसिपीज आणि असे ट्रॅव्हलिंग ब्लॉग मी टाकत असते. फ्रेंड्स, तुम्हाला असे भरपूर माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. त्यामुळेच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर हाईप द्यायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. तर फ्रेंड्स, आता आपण रेवदंडा किल्ल्यातील सातखानी बुरुज आणि त्याचा समृद्ध इतिहास आपण अनुभवला आहे. आता इथून पुढे आपल्या प्रवासातील आणखी एका सुंदर आणि खास ठिकाणी आपण जाऊया. चला तर मग पुढच्या ठिकाणाची सफर सुरू करूया. आपण बिर्ला मंदिर बोलतात ना, पण तिकडे रस्ता एकदम हे झालाय, खोदलंय, काम चालू आहे ना, चिखल जाम झालाय. समुद्रच आहे ना, समुद्रच आहे. हा काय पूल आहे का असा? त्यांच्या भाव- आपण आता कोर्ले किल्ल्यावरील दीपस्तंभाजवळ उभे आहोत. हा दीपस्तंभ 1955 साली बांधण्यात आला असून अरबी समुद्रातून ये जा करणाऱ्या जहाजांना सुरक्षित दिशा दाखवण्याचे महत्त्वाचे काम तो करतो. किल्ल्याच्या उंच डोंगर उतारावर असल्यामुळे येथून अरबी समुद्र, रेवदंडा खाडी आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर अतिशय सुंदर दिसतो. ऐतिहासिक कोर्ले किल्ला आणि आधुनिक दीपस्तंभ यांचा संगम या ठिकाणाला विशेष आकर्षण प्राप्त करून देतो. तर आता दीपस्तंभ बघण्यासाठी आपण वरती जात आहोत. दीपस्तंभावरती जाण्यासाठी किल्ल्याच्या आतून असलेल्या पायऱ्यांचा मार्ग वापरावा लागतो. हा मार्ग थोडासा चढाचा असला तरी सुरक्षित आहे. वर पोचल्यावर अरबी समुद्र, रेवदंडा खाडी आणि सभोवतालचा निसर्ग यांचे अप्रतिम विहंगम दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे कोर्ले किल्ल्याला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने या दीपस्तंभापर्यंत नक्कीच जावे. मात्र चढताना काळजी घ्यावी आणि परिसर स्वच्छ ठेवावा. आता चढताना जेवढी आपण काळजी घेतली तेवढी उतरताना सुद्धा काळजी घ्यावी लागेल, कारण की आपण सर्वात वरच्या मजल्यावरती गेलो होतो दीपस्तंभाच्या आणि खूप छान नजारा आपल्याला बघायला मिळालेलाच आहे. उलटा होणार. चला तर मग कोर्ले किल्ल्याच्या या सुंदर दीपस्तंभाचे निरोप घेऊया आणि आपल्या पुढच्या ठिकाणाकडे वाटचाल करूया. रस्त्यात आपल्याला दिसत असलेली ही इमारत म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान. हे समाजसेवा आणि जनकल्याणासाठी प्रसिद्ध आहेत. या ट्रीपमधला हा क्षण आमच्यासाठी खूप खास आहे. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आणि अविस्मरणीय ठरला. मला याची अजिबात कल्पना नव्हती, पण रूममध्ये आल्यावर माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी सुंदर सरप्राईज प्लॅन केलं होतं. आता माझी रिॲक्शन तर खूपच भारी होती, कारण की मी सर्वात पहिले कॅमेरा ओपन केला मोबाईलचा आणि पटकन व्हिडिओ शूट केलं, जेणेकरून मला तुमच्यासोबत सादर करता येईल. अरे वा, खरंच मला अजिबात कल्पना नव्हती बरं का, की माझ्यासाठी इतकं सुंदर सरप्राईज प्लॅन केलं असेल. रूमचा दरवाजा उघडता समोर फुग्याने आणि सुंदर सजावटीने सजली रूम पाहून मी काही क्षणासाठी थक्कच झाले. माझ्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यांमधला आनंद शब्दात सांगता येणं खरंच कठीण आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर ॲनिव्हर्सरी सरप्राईज आहे. मला व्हिडिओ घेऊ दे म्हटलं. त्यांनीच केलं, त्यांनी तो घेऊन. नवरा बायकोंच्या संवादावरनं तुम्ही समजू शकता ना की ही गोष्ट मला अजिबात माहीत नव्हती. माझ्या मिस्टरांनी मला मुद्दामून विचारलं की कोणी केलेलं आहे, कारण की त्यांना असं वाटलं गेलं समजलं असेल, पण तरीही मला अजिबात समजलेलं नव्हतं. ते जेव्हा बोलले की मी सर्व सांगून त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे आणि तुला सरप्राईज देण्यासाठीच हे सर्व आहे, तर हा क्षण पाहून मी खूपच आनंदित झाले आणि भावुक देखील झाले. या खास दिवसासाठी माझ्या मिस्टरांचे मनापासून खूप खूप आभार.
चला तर मग या सुंदर सरप्राईज नंतर आता आपल्या सेलिब्रेशनचा सर्वात खास क्षण आलेला आहे, केक कटिंगचा. आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा आनंदाचा क्षण एकत्र साजरा करत आहोत. आमचा छोटासा परिवार, खूप साऱ्या सुंदर आठवणी आणि मन भरून आनंद, यापेक्षा आणखी काय हवं आहे मला. चला हा खास क्षण तुमच्यासोबतही शेअर करूया. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी अॅनिव्हर्सरी पप्पा हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे गिफ्ट आणलं तू पप्पाना आणि मम्मीला. तुझ्या आवडीचा चॉकलेट कटिंग करा व्यवस्थित, तुम्ही पण घ्या. बंद करू. बापरे, इथे किडे राहतात का? शुभ सकाळ. कालचा आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस खूपच सुंदर आणि अविस्मरणीय गेला. आता मस्तपैकी सकाळची थंडगार हवा, समोर रथांग समुद्र आणि निसर्गाची अप्रतिम शांतता मन अगदी प्रसन्न करून टाकते. अशा सुंदर वातावरणामध्ये दिवसाची सुरुवात करणं हीच एक सुंदर आठवण आहे. चला या सुंदर सकाळचा आनंद मी तुम्हालाही दाखवते. चला आता आम्ही समुद्रकिनाऱ्यावरती आलेलो आहोत. समोर अथांग निळाशार समुद्र, लाटांचा मधुर आवाज आणि थंडगार वारा मनाला एक वेगळी शांतता देत आहे. कालच्या सुंदर आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत आणि आज या निसर्गरम्य वातावरणात त्या आणखी खास वाटत आहेत. नको लागले का तू पळायचा व्हिडिओ बनव. लाट आली का तू पळायचं इकडे. वाव, मज्जा, लक्की मज्जा. चल इकडे बघ बाबू. इकडे बघा ना. इकडे बघा हो. आय लव्ह यू टू बेटा. अथांग समुद्र, अथांग. आता नाश्ता वगैरे करून आता आम्ही आलेलो आहोत अलिबाग येथे. अलिबाग ते सुंदर बीचवर स्वच्छ वाळू, समुद्राच्या लाटा आणि मनाला प्रसन्न करणारा निसर्ग, या सगळ्यांचा आम्ही मनसोक्त आनंद घेत आहोत. कुटुंबासोबत असे सुंदर क्षण घालवताना खूप छान वाटतं. या ट्रीपमधल्या आठवणी आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशाच आहेत.
अलिबाग बीचवरचा हा अनुभव अजून खास बनवण्यासाठी आम्ही इथे सायकल राईडचाही आनंद घेतला. समुद्राच्या किनाऱ्यावर सायकल चालवताना थंडगार वारा, सुंदर निसर्ग आणि आजूबाजूचं वातावरण खूपच छान वाटत होतं. बीचवरील जीप राईड आणि सायकलिंग या दोन्ही गोष्टींमुळे आमच्या ट्रिपमध्ये एक वेगळाच उत्साह आणि मजा आली. अलिबाग बीचवरती फक्त समुद्राच्या लाटांचा आणि निसर्गाचा आनंदच नाही घेतला, तर इथे मिळणाऱ्या साहसी अनुभवांचाही मनसोक्त आनंद घेतला. समुद्रकिनाऱ्यावरती चालणाऱ्या या खास जीप राईडचा अनुभव घेतला. वाळूवरती धावणाऱ्या या गाडीची मजा काही औरच होती. हा छोटासा ॲडव्हेंचर आमच्या ट्रिपमधील आणखी एक सुंदर आठवण बनला बरं का. जाऊ दे. वा वा. बस म्हणणार इथं बघ. अलिबागच्या बीचवरचा सुंदर अनुभव अजूनच खास झाला, कारण की अचानक पावसाच्या सरी आल्या आणि समुद्राच्या लाटा, थंडगार वारा आणि पावसाचा हलका स्पर्श यामुळे वातावरण खूपच मनमोहक झालं. आता आली आहे आपल्या सुंदर प्रवासाच्या परतीची वेळ. अलिबागच्या या ट्रीपमध्ये खूप सारे सुंदर क्षण, आनंदाच्या आठवणी आणि खास अनुभव मिळाले. कोर्ले किल्ला, दीपस्तंभ, समुद्रकिनारा आणि अॅनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन. प्रत्येक क्षण मनात कायमचं जपून ठेवण्यासारखा आहे. आता या सुंदर आठवणीसोबत घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत. परतीच्या प्रवासात आम्ही खास वऱ्हाडी मिसळचा आस्वाद घेतला. चविष्ट मिसळपाव आणि प्रवासातील हा छोटासा ब्रेक खूपच छान वाटला. पोटभर जेवण आणि मन भरून आठवणी घेऊन आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो आहोत. अलिबागची ही ट्रिप खूप सुंदर अनुभवांनी भरलेली होती आणि या प्रवासातील प्रत्येक क्षण कायम लक्षात राहील. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत धन्यवाद.